हे कुठलंही अतिक्रमण नाही। स्वतःच्या प्लॉटमध्ये ज्या प्लॉटची इमारतीच्या बांधकामाचं परमिशन आहे त्या ठिकाणी स्वतःच्या प्लॉटमध्ये रस्ते सोडलेत गावासाठी, तरी पण तुम्ही चुकीच्या पद्धतीने कारवाईचा हातोडा त्या ठिकाणी टाकला। ज्या अधिकाऱ्यांनी चुकीची कारवाई केली, पोलीस प्रशासनातले असो महसूल प्रशासनातले असो, यांच्यावर ग्रामविकास विभागातले कर्मचारी असो, यांच्यावर कडकात कडक कारवाई नाही, यांचं निलंबन झालं पाहिजे तात्काळ। ज्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली त्यांच्यावर कारवाई तर केलीच पाहिजे, पण त्याचबरोबरीने ही जी नुकसान झाली, नुकसान भरपाई सुद्धा आम्हाला मिळाली पाहिजे, ही मागणी आहे। काल परवा जी कारवाई झाली ती अतिशय चुकीची कारवाई आहे आणि मी प्रशासनाचा धिक्कार करतो। हे पाहिल्यानंतर म्हणजे एकदम प्रत्येकाच्या जीवाला वेदना निर्माण होते ना, अशा प्रकारचं हे गैरकृत्य आहे। हे कुठलंही अतिक्रमण नाही। स्वतःच्या प्लॉटमध्ये ज्या प्लॉटची इमारतीच्या बांधकामाचं परमिशन आहे त्या ठिकाणी स्वतःच्या प्लॉटमध्ये रस्ते सोडलेत गावासाठी, तरी पण तुम्ही चुकीच्या पद्धतीने कारवाईचा हातोडा त्या ठिकाणी टाकला। हे प्रशासनाने चुकीचं केलेलं आहे। त्या बाबतीत आता मी आमच्या वकील साहेब भगत साहेबांशी बोललो। आता मी आता येत्या अधिवेशनामध्ये हा विषय मांडणारच आहे, कारण या ज्या अधिकाऱ्यांनी चुकीची कारवाई केली, पोलीस प्रशासनातले असो महसूल प्रशासनातले असो, यांच्यावर ग्रामविकास विभागातले कर्मचारी असो, यांच्यावर कडकात कडक कारवाई नाही, यांचं निलंबन झालं पाहिजे तात्काळ, ही माझी प्रामुख्याने मागणी असणार आहे। त्याचबरोबरीने आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये याच्या विरोधात याचिका दाखल करणार आहे की ज्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली त्यांच्यावर कारवाई तर केलीच पाहिजे, पण त्याचबरोबरीने ही जी नुकसान झाली, नुकसान भरपाई सुद्धा आम्हाला मिळाली पाहिजे, ही मागणी आहे। कारण जिल्ह्यामध्ये एक गुंडाराज चालू आहे। पोलीस प्रशासनाला महसूल प्रशासनाला हाताशी धरून, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून जे गुंडाराज चालू आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे। तर आम्हाला यामध्ये मोठं त्या ठिकाणी आंदोलन छेडावं लागणार आहे।